माझं नाव आदिती. मी आणि माझी मोठी बहीण नेहा, आम्हा दोघींचं आयुष्य सुरुवातीपासूनच काही वेगळं होतं. नेहा माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला वाटायचं की माझ्याकडे 2 आई आहेत, एक खरी आई आणि एक नेहा दिदी. ती मला खूप जपायची. आईला कामाला जायचं असायचं, पण नेहा नेहमी माझ्यासाठी वेळ काढायची. मी फक्त 4 वर्षांची होते तेव्हा आमच्या आईवडिलांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. त्या दिवसाची आठवण आजही माझ्या डोक्यात धुक्यासारखी आहे. त्या क्षणी मला काहीच कळत नव्हतं. मी फक्त एवढंच विचारत होते, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. आमच्या आईवडिलांचं घर होतं, छोटंसं पण आमचं स्वतःचं. पण त्या घरावर कर्ज होतं. मामांनी व घरातील सगळ्यांनी मिळून ते घर विकलं आणि कर्ज फेडलं. घर गेल्यानंतर आमच्याकडे काहीच उरलं नाही. त्यानंतर आम्ही मामाकडे राहायला गेलो. मामाचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगा होता. मामी सुरुवातीला अगदी चांगली होती. ती मला लाड करायची, नेहाशी प्रेमाने बोलायची. पण मामा नेहमीच असं वागायचा की जणू आम्ही त्याच्यावर भार आहोत. अजून किती दिवस पाहणार तुम्हाला, हे वाक्य मी त्याच्या तोंडून किती वेळा ऐकलं असेल मला आता आठवतही नाही. सुरुवातीला तो कधीतरी बोलायचा, मग आम्ही मोठे होऊ लागलो, तसे बोलणे वाढू लागले. नेहा तेव्हा 18 वर्षांची होती. तिला पुढे शिकायचं होतं, कॉलेजला जायचं होतं. तिला विज्ञान विषय आवडायचा. ती नेहमी म्हणायची, आदू मी डॉक्टर होणार आहे, मग तुला आणि मला कधीच कोणाची गरज पडणार नाही. पण एके दिवशी मामाने स्पष्ट सांगितलं, इतके पैसे कुठून आणणार, एकीचं तर पाहू. आधी ती लहान आहे, तिला शिकवू, पण नेहा तू आता मोठी झाली आहेस, काहीतरी काम करायला सुरुवात कर. त्या रात्री नेहा खूप रडली. मी तिच्या जवळच होते. ती माझ्याकडे वळली आणि माझ्या गालावर हात फिरवत म्हणाली, आदू तू नीट शिकशील ना, तुझ्यासाठी मी काहीही करेन. तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, जे बनायचं ते बन, पण कधीही कोणाच्या दयेवर राहू नकोस, समजलंस. मला ते शब्द त्यावेळी समजले नाहीत, पण आज समजतात. नेहाने एका दागिन्याच्या दुकानात नोकरी सुरू केली. पहिल्या महिन्याचा पगार मिळाला तेव्हा तिने माझ्यासाठी नवीन पुस्तकं आणली, एक नवीन बॅग आणली आणि मामांना घर खर्चासाठी पैसे दिले. मामा म्हणाले, एवढेच? एका माणसाला महिन्याभर खाऊ घालायचं म्हणजे किती खर्च येतो माहीत आहे. मामाचं वागणं दिवसेंदिवस वाईट होत गेलं. ते नेहाला मोठ्याने ओरडायचे, म्हणायचे, तुझ्या आईने कसले संस्कार दिलेत, मुलीला नीट घर सांभाळायलाही येत नाही. अशा गोष्टी ते बोलायचे. नेहा सगळं सहन करायची, कामावरून येऊन घरातील सगळं काम करायची. बघता बघता मी 10वी पास केली, अव्वल क्रमांकाने. शाळेत माझं सर्वत्र कौतुक झालं. नेहा त्या दिवशी इतकी आनंदी होती की मी तिला वर्षानुवर्ष असं असताना पाहिलं नव्हतं. पण आनंदाचे ते क्षण फारच कमी काळाचे होते. त्याच रात्री मामा म्हणाला, आदिती आता बास, इतकी शिकलीस तेवढंच पुरे, आता काहीतरी काम शोध किंवा लग्न करून जा. नेहाने नकार दिला, पण मामा म्हणाला, शिक्षणासाठी पैसे कुठून येणार. नेहा म्हणाली, मी करेन माझ्या पगारातून तिचं सगळं. तुझ्या पगारातून? तू किती कमवतेस असं? आणि इथे राहायचं म्हणजे मोफत आहे का? खाण्यापिण्याचा खर्च कोण करतंय? नेहा हात जोडून उभी राहिली, म्हणाली, मी आणखी मेहनत करते, ओव्हर टाईम करते, जितके पैसे लागतील तितके मी देईन, पण आदितीला शिकू द्या. मामाने महिना 8,000 आदितीकडून घ्यायला सुरुवात केली. नेहाचा पगार 12,000 होता. उरलेल्या 4,000त माझी फी, पुस्तकं, कपडे, तिचे स्वतःचे खर्च सगळं व्यवस्थित करायचं. त्या रात्रीपासून नेहाची मेहनत दुप्पट झाली. ती दुकानात ओव्हर टाईम करायची, रविवारीही काम करायची, दुसऱ्या एका घरात जाऊन सफाई करायची. पैशांसाठी ती काहीही करायला तयार होती. एके दिवशी रात्रीचे 10:30 वाजले होते. नेहा अजून घरी आली नव्हती. मी काळजीत होते. मी खिडकीजवळ उभी राहून रस्त्याकडे बघत होते. 11:30ला नेहा घरी आली, पण तिच्या आधी मामा घरी आले आणि संतापलेले होते. नेहा कुठे आहे, त्यांनी रागात मामीला विचारलं. ती अजून आली नाही. हे ऐकून मामा अजूनच चिडले. 15 मिनिटांनी नेहा घरी आली. तिचा चेहरा थकलेला होता, डोळ्याखाली काळी वर्तुळं पडली होती. कुठे होतीस, मामाने विचारलं. दीदी म्हणाली, दुकानात आज खूप कामं होती. खोटं बोलू नकोस, दुकान बंद झालं आहे, मी स्वतः बघून आलो. नेहा गोंधळली. मामा म्हणाला, सांग कुठे होतीस, कुणाबरोबर होतीस? नेहा म्हणाली, मामा मी दुसऱ्या एका घरी सफाई करायला गेले होते. सफाई रात्रीच्या वेळी? कोणाच्या घरी, कोणाबरोबर? बोल. नेहाने रडायला सुरुवात केली. ती म्हणाली, खरंच मला पैशांची गरज होती, आदितीच्या अभ्यासासाठी पैसे हवेत. त्यावेळी मामा काही ऐकायला तयार नव्हता. त्याने आम्हा दोघं बहिणींना घराबाहेर काढलं. आम्ही रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभं होतो. दीदी रडत होती, मीही रडत होते. दीदी आता काय करणार? माझ्या त्या प्रश्नावर दीदी काहीच बोलली नाही.
तेव्हा आम्ही जवळच्या एका बस स्टॉपवर बसलो. बाहेर खूप थंडी होती. तेव्हा काही वेळानंतरच आमच्यासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून एक वृद्ध सज्जन व्यक्ती उतरली. ते जवळजवळ 60-65 वर्षांचे असावे. नेहा त्यांना पाहताच लगेच उठून उभी राहिली. ती म्हणाली, शेठजी तुम्ही? नेहा, तू इथे काय करतेस? त्यांनी आश्चर्याने विचारलं. दीदीने डोळे पुसले. ती म्हणाली, काही नाही शेठजी, आम्ही फक्त. दीदी ततमम करू लागली. बहुतेक त्या अनुभवी व्यक्तीला अंदाज आला होता. ते म्हणाले, नेहा, ही तुझी लहान बहीण आहे ना? हीच का आदिती? हिच्यासाठीच तू एवढी मेहनत करत आहेस ना? त्या दोघांचं बोलणं ऐकून मला समजलं की ते दीदीचे शेठ होते. त्यांच्या दुकानात दीदी काम करायची. सुरुवातीला दीदी सेठजींना सांगायला टाळाटाळ करत होती, पण सेठजींनी तिला बसवलं आणि शांतपणे विचारलं. मग नेहाने सगळं सांगितलं की मामाने आम्हाला घराबाहेर काढले, आम्ही आता बेघर आहोत. सेठजी सगळं शांतपणे ऐकत होते. शेवटी ते म्हणाले, चला माझ्याबरोबर. आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. काहीच वेळात एका मोठ्या सुंदर इमारतीसमोर गाडी थांबली. ते शेठजींचं घर होतं. आम्ही आत गेलो. घर खूप मोठं होतं, पण अगदी सोप्या पद्धतीने सजवलेलं. कुठेही दिखाऊपणा नव्हता. शेठजींनी आम्हाला खुर्चीवर बसवलं. त्यांनी आम्हाला जेवणासाठी विचारलं. तर दीदी म्हणाली, राहू देत शेठजी, आम्ही निघतो. त्यावर ते म्हणाले, राहू दे, असं कसं? नेहा, तुम्ही आता एवढ्या रात्री कुठे जाणार आहात? उगाच हट्ट करू नकोस. बघ नेहा, तू माझ्या दुकानात 5 वर्ष काम केलंय. तू किती प्रामाणिक आहेस, किती मेहनती आहेस हे मला माहिती आहे. आज तुला मदतीची गरज आहे, म्हणून मी मदत करू इच्छितो. तुम्ही इथेच राहा. इथे वरच्या मजल्यावर 2 खोल्या रिकाम्या आहेत, त्या तुम्ही वापरा. दीदी म्हणाले की आम्ही तुमच्यावर भार होऊ शकत नाही. सेठजी म्हणाले, नेहा, मी एकटाच राहतो या मोठ्या घरात. माझी बायको गेल्यावर हे घर रिकामच वाटतंय. तुम्ही इथे राहाल तर मलाही चांगलं वाटेल. तेव्हा त्यांच्या आग्रहाखातर दीदीने तिथे राहण्यास होकार भरला. तिने त्यांचे आभार मानले. त्यावेळी दीदीलाही काही संशय आला नव्हता. त्या सेठजींच्या मनातील कपटी आणि स्वार्थी भाव आम्हा दोघं बहिणींना समजून आला नाही. त्या दिवसापासून आमचं आयुष्य बदलू लागलं. सेठजींनी आम्हाला वरच्या मजल्यावर 2 सुंदर खोल्या दिल्या. नेहा दीदी म्हणाली होती की आम्ही घरातलं काम करू, स्वयंपाक करू, पण सेठजींनी नकार दिला. ते म्हणाले, नेहा, तुला दुकानात काम करायचं आहे आणि आदितीला अभ्यास करायचा आहे. तुम्ही तुमच्या गोष्टी करा, घरातलं काम करायला माणसं आहेत. पण नेहा कसली ऐकणार? ती सकाळी लवकर उठायची आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची. किचनमधील काम तिने सांभाळले होते. मलाही लवकरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. इंजिनिअरिंग माझं स्वप्न होतं. सेठजींनी माझी फी भरली, पुस्तकं आणून दिली, लॅपटॉपही आणून दिला. सेठजी इतकं सगळं का करत होते काही कळत नव्हतं. दीदीला ती मदत वाटत होती. तिच्या मनात काही शंका नव्हती. नेहा खूप आनंदी होती. तिचं स्वप्न पूर्ण होत होतं. मला शिकायला मिळत होतं. मी पुढे जात होते. त्यावेळी मी पण खुश होते, कारण मी माझे स्वप्न पूर्ण करू शकत होते. सेठजींना एक मुलगा होता. तो तेव्हा परदेशात होता. त्याचं नाव रोहन होतं. मला त्याच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. सेठजीही त्याच्याबद्दल फारच कमी बोलायचे. फक्त एवढंच माहीत होतं की तो अमेरिकेत शिकतोय आणि 20 वर्षांचा आहे. पुढे 2 वर्ष अशीच गेली. नेहाला दुकानात प्रमोशन मिळालं होतं. आता ती मॅनेजर झाली होती. तिचा पगार वाढला होता. सगळं काही चांगलं चाललं होतं. पण माझ्या 3ऱ्या वर्षात मला दुसऱ्या शहरात एका प्रोजेक्टसाठी जावं लागलं. 6 महिने मला तिथेच राहायचं होतं. नेहाला मला लांब जाऊ देण्याची इच्छा नव्हती. पण सेठजी म्हणाले, आदिती, ही चांगली संधी आहे, तू जा, मी आहे इथे, तू नेहाची काळजी करू नकोस. तेव्हा मी प्रोजेक्टसाठी दुसऱ्या शहरात गेले. ते 6 महिने खूप लवकर गेले. प्रोजेक्ट चांगला झाला. मला त्या कंपनीतच नोकरीची ऑफर मिळाली. पण मी जास्त दिवस दीदीपासून लांब राहू शकत नव्हते. मी परत यायचं ठरवलं. जेव्हा मी घरी आले तेव्हा सगळं काही बदललेलं होतं. नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. माथ्यावर कुंकू होता. तिचा ड्रेस बदलला होता. ती आता साडी नेसून होती. तिला पाहताच मी तिच्याकडे धावत गेले आणि तिला मिठी मारली. दीदीला मी जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा माझे डोळे विस्पारले. मी तिला म्हणाले, दीदी, हे काय? तुझं लग्न झालं आणि एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस? माझ्या बोलण्यावर नेहा हसली, पण ते हास्य खरं वाटलं नाही. त्यात कुठेतरी एक खोटेपणा होता. ती म्हणाली, हो आदिती, माझं लग्न झालंय. सगळं काही घाई गडबडीत झालं, पण तू मला सांगितलं नाहीस. आणि कोण आहेत माझे जिजू? दीदी म्हणाली, सांगते सगळं. तेव्हा ती मला एका बाजूला घेऊन गेली. म्हणाली, आदू, माझं लग्न रोहनशी झाले. रोहन, शेठजींचा मुलगा? मी आश्चर्यचकित झाले होते. माझं डोकं गोल फिरू लागलं.
रोहन तर फक्त 20-22 वर्षांचा होता आणि नेहा त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. पूर्ण 10-12 वर्षांचा फरक. पण दीदी तो इतका लहान आहे. त्यावर दीदी म्हणाली, आदू प्लीज, आता झालंय तर झालंय आणि शेटजींनी आपल्यासाठी इतकं केलंय, मी नाही म्हणू शकत नव्हते. काय म्हणतेस तू? शेटजींनी तुला जबरदस्ती केली? नाही नाही, असं काहीच नाही. त्यांनी विचारलं होतं अगोदर, मी होकार दिला. पण का? तुला का हो म्हणावं वाटलं? नेहा काही क्षण गप्प राहिली, मग हळूच बोलली, आदू, सेठजींना हृदयाचा त्रास आहे. त्यांना काळजी होती रोहनची. रोहन परदेशातून आलाय, पण तो अजूनही खूप अल्लड आहे. त्याला कोणीतरी पाहिजे जी त्याला सांभाळेल, त्याला योग्य मार्गावर आणेल. शेठजींना वाटलं की मी त्याला सांभाळेल. त्यावर मी रागावून म्हणाले, तू त्याची आई नाही आहेस दीदी, तू त्याची बायको आहेस आणि असं कसलं लग्न? आदू, आवाज हळू कर, कुणाला ऐकू जाईल. तेव्हा मी शांत झाले, पण माझ्या मनात वादळ चालू होतं. त्या रात्री जेवणाच्या वेळी मी रोहनला पहिल्यांदा भेटले. तरुण मुलगा, चांगला दिसणारा, पण त्याच्या वागण्यात काहीतरी चिडचिड होती, काहीतरी अपरिपक्वता होती. मला बघताच तो म्हणाला, अच्छा, तर तू आदिती आहेस. नेहा रोज तुझ्याबद्दलच बोलते. तू इंजिनिअरिंग करतेस ना? तेव्हा मी त्याच्यासोबत थोडा वेळ बोलले. रोहन चांगला बोलत होता, पण कुठेतरी त्याच्या डोळ्यात एक रिकामेपणा होता. जेवण झाल्यावर नेहा किचनमध्ये भांडी साफ करायला गेली. मी तिला मदत करायला गेले. तेव्हा मी पुन्हा एकदा तिला विचारलं की दीदी, खरंच सगळं ठीक आहे ना? ती पुन्हा तेच म्हणाली, हो आदू, काळजी करू नकोस. दीदी हसून बोलत होती, पण मी तिच्या हसण्यातला खोटेपणा पाहू शकत होते. पुढच्या काही दिवसात मला हळूहळू सगळं कळायला लागलं. रोहनचं वागणं माझ्या नजरेस खटकत होतं. तो सकाळी 11-12 वाजता उठायचा, उठून नाश्ता करायचा आणि बाहेर निघून जायचा. कुठे जातोय, काय करतोय, कुणाला माहीत नसायचं. तो रात्री 10-11 वाजता परत यायचा. एकदा मी रोहनला विचारलं की जिजू, तुम्ही नोकरी करतात का? नाही, बाबांकडे इतका पैसा आहे की मला काम करायची गरजच नाही, असं त्याचं उत्तर होतं. मी त्यांना विचारलं, ते तुमच्या बाबांचं झालं, तुमचं आयुष्य तुम्ही कसं घालवतात? माझं आयुष्य मला जसं घालवायचं तसं घालवतो. तू जास्त प्रश्न करू नकोस, जिजूंनी चिडून उत्तर दिलं. तेव्हा त्यांचा राग पाहून नेहा मध्ये आली. ती म्हणाली, आदू, असं विचारू नकोस. का दीदी, काय चुकीचा प्रश्न विचारलाय मी? नाही, पण काय दीदी? हा तुझा नवरा आहे, त्याला स्वतःच्या आयुष्याची तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? माझं बोलणं ऐकून रोहन उठला आणि जोरात ओरडला, माझ्या आयुष्याबद्दल तुला काय माहिती? तुला काय? तुम्ही दोघी माझ्या बाबांच्या दयेवर जगतात, मला शिकवायला येऊ नको. ते शब्द माझ्या मनात बसले, पण मी शांत राहिले. त्या रात्री नेहाच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. नेहा हळूच रडत होती. तिचा आवाज ऐकून मी तिच्या जवळ गेले. मला पाहून नेहाने लगेच डोळे पुसले. ती असं दर्शवत होती की ती नॉर्मलच आहे. आज जाताच मी म्हणाले, दीदी, मी सगळं ऐकलंय, तू का रडतेस? मी तिच्या जवळ बसले. मी तिला आग्रह केला की दीदी, सांग ना, काय चाललंय? नेहा माझ्याकडे बघत राहिली. मग तिने सगळं सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, आदू, रोहनला हे लग्न नकोच होतं. त्याला सेठजींनी जबरदस्ती केली. त्याला वाटतं की मी त्याच्या आयुष्यात आलेली एक अडथळा आहे. त्याने मला कधीच बायको म्हणून स्वीकारलंच नाही. मग दीदी, तरीही तू का राहिलीस या लग्नात? सेठजींची तब्येत खूप खराब आहे आदू. त्यांना 2 वर्षांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना कोणताही ताण नकोय. त्यांना काळजी होती रोहनची. त्यांना वाटते की मी रोहनला सुधारू शकेन, त्याला जबाबदार बनवू शकेन. पण तू त्याची आई नाहीस, तू का म्हणून ही जबाबदारी घ्यावी? आदू, शेठजींनी आपल्यासाठी इतकं केलंय, त्यांनी तुला शिकवलंय, मला राहायला जागा दिली. मी त्यांना निराश करू शकत नाही. पण तुझं काय दीदी, तुझ्या आयुष्याचं काय? तेव्हा माझ्या प्रश्नांची दीदीकडे उत्तरं नव्हती. पुढचे काही आठवडे खूपच कठीण होते. रोहनचं वागणं दिवसेंदिवस वाईट होत गेलं. नेहा सगळं सहन करत होती. तो काहीही बोलला तरी ती शांतपणे ऐकायची. एके दिवशी मी ऐकलं की रोहन नेहावर ओरडत होता, तुला काय वाटतं, तू खूप हुशार आहेस, माझ्या बाबांना तू फसवलंयस, त्यांच्या पैशावर डोळा होता तुझा, असं काहीही तू बडबडत होता. ते ऐकून मला राग आला. मी त्या खोलीत गेले व त्याला म्हणाले, बस कर, माझ्या बहिणीबद्दल असं बोलू नकोस. माझ्या दिदीने तुझ्या बाबांचे पैसे पाहिले नाहीत, तिने त्यांची काळजी घेतली, तिने माझ्यासाठी तिचं आयुष्य वाया घालवलंय. आणि तू फक्त एक बालक आहेस जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही. रोहनचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, कसं बोलतेस तू माझ्याशी? खरं बोलते, तू बापाच्या पैशावर जगतोयस. कधी स्वतःचं काम केलंयस? कधी कोणाची काळजी घेतलीस? नेहाला रात्रंदिवस किती कामं करावी लागतात माहिती आहे? तिला किती त्रास सहन करावा लागतो माहिती आहे? त्यावर तो म्हणाला, ती माझी बायको आहे, तिने काम करायलाच पाहिजे.
बायको म्हणजे गुलाम नाही, बायको म्हणजे जीवनसाथी. पण तुला ते कधीच समजणार नाही, कारण तू अजूनही शिकूनही अनाडी आहेस. तेव्हा आमच्यातील वाद थांबतच नव्हता. मग दिदी मध्ये आली, म्हणाली, आदू तू आज जा आणि रोहन तू पण शांत हो. दिदीने वाद थांबवला. ती रात्रभर मी खूप अस्वस्थ होते. सकाळी नेहा खोलीतून बाहेर आली. तिचे डोळे सुजले होते. ती रात्रभर रडली होती हे स्पष्ट दिसत होतं. ती सकाळी थेट माझ्या खोलीत आली, म्हणाली, आदिती मी आता निर्णय घेतलाय. जर रोहनला हे लग्न नकोय तर मीही आता त्याला थांबवणार नाही. दिदीचं बोलणं ऐकून मी आनंदी झाले. त्या दिवशी एक आनंदाची बातमी घडली. मला नोकरीची ऑफर आली, तीही एका चांगल्या कंपनीतून. पगार चांगला होता. मी खूप आनंदी झाले. मी लगेचच नेहालाही सांगितलं. तीही माझ्यासाठी आनंदी होती. त्या घरातून व त्या नात्यातून मुक्त होण्याआधी दिदी शेटजींशी बोलली. त्यांना तिने तिच्या व रोहनच्या नात्याची सत्यता सांगितली. ते ऐकून शेटजी तिची माफी मागत म्हणाले, नेहा मला माफ कर, मी तुला इथे अडकवून ठेवलंय. आजपर्यंत तू माझी फार सेवा केलीस, हे घर आपलं म्हणून सांभाळलंयस. मला तुला या घराची लक्ष्मी म्हणून आनंदी बघायचं होतं. पण रोहन तुझ्याशी चुकीचं वागला. तू जा, आता तू तुझं आयुष्य जग, नको अडकूस तू या नात्यात. त्या दिवशी शेटजी दिदीवर रागावले नव्हते. त्यांना माहीत होतं की त्यांचा मुलगा चुकला आहे. त्या दिवसानंतर दिदी आणि आम्ही आमचं आयुष्य जगू लागलो. मी चांगल्या कंपनीत नोकरीला लागले आणि दिदीने स्वतःचा साडीचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलं. आज आम्ही दोघी बहिणी शेटजींच्या ऋणी आहोत व स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहोत. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.